ओके, आपण 9वीच्या द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर बघतोय. गणित भाग 2चा एकूण 2 तासासाठी वेळ आहे. गुण 40 आहे. प्रश्नपत्रिका बघून घ्या, याचा कदाचित तुम्हाला फायदा होऊ शकेल. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी आहे, म्हणजे प्रत्येकी 1 गुण असणार आहेत. एकूण 6 प्रश्न इथे दिलेले आहेत. सो इथे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न ब आहे, खालीलपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. प्रत्येक गणित वाचणं त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागेल, म्हणून तुम्ही बघून घ्या. याच्यामध्ये गणितं सोडवली आहेत, गणिताची उत्तरं दिलेली आहेत. त्यात इथे 2 प्रश्नांसाठी तुम्हाला प्रत्येकी 2-2 गुण असणारे 4 मार्काचा प्रश्न आहे. हा प्रश्न तिसरा आहे आणि हा चौथा. इथे दुसरा प्रश्न दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. तिथे 4 गुणांसाठी प्रश्न आहे. त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? तर परिवर्तुळ म्हणतात. आणि इथे गणित दुसरं, याचं उत्तर आहे बी, क्यू आणि आर. तिसरा प्रश्न, त्याचं उत्तर आहे 1 आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. तर आपण पुढचा प्रश्न बघतोय. प्रश्न 2 आहे, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. यामध्ये तुम्हाला एकूण इथे 3 प्रश्न देण्यात आलेले आहेत. हे आहेत 2 उपप्रश्न. तिथे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे बघा. हा आहे तिसरा प्रश्न, आकृतीवरून खालील रिकाम्या जागा भरा. तर इथे आपल्याला आकृती दिलेली आहे, इथे सोडवली आहे आणि याप्रमाणे इथे उत्तर लिहायचं आहे. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते 2 कृती पूर्ण करा. इथे 4 गुणांसाठी आहे. आपल्याला अशा प्रकारे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, आपण त्या भरायच्यात. या पद्धतीने गणित सोडवायचे. हे बघा, ब आहे, खालीलपैकी कोणते 2 प्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी आहे. एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणते 3 प्रश्न सोडवा. इथे गणित आहे. दुसरा प्रश्न, तिसरा, 4 प्रश्न दिले. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी 1 प्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी आहे. 4 गुणांसाठी 1 प्रश्न आहे. प्रश्न 6वा आहे, खालीलपैकी 1 प्रश्न सोडवा. तिथे 2 प्रश्न दिले बघा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. या पद्धतीने तुम्ही गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट.